मित्रांनो, वडिलोपार्जित मिळकती संदर्भाने यूट्यूबवर तुम्हाला अनेक व्हिडिओज पाहण्यास मिळतील। आपल्या या चॅनेलवर देखील कोर्ट या प्लेलिस्टमध्ये वाटपासंदर्भाने अनेक उत्कृष्ट असे व्हिडिओज पाहण्यास मिळतील। परंतु वाटपाच्या दाव्यासंबंधाने आपल्या चॅनेलवर एक परिपूर्ण आणि सर्व मुद्दे अंतर्भूत करणारा असा व्हिडिओ असला पाहिजे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाटपाच्या दिवाणी दाव्यासंदर्भाने दावा दाखल करण्या अगोदर कोणकोणते कायदेशीर मुद्दे पाहणे आवश्यक असतात, जसे की दाव्यामध्ये कोण पक्षकार असतील, कोणकोणत्या संपत्तीचा अंतर्भाव दाव्यामध्ये केला पाहिजे, तसेच दावा कोणत्या कोर्टामध्ये दाखल करायचा असतो, दाव्यास कोर्ट फी स्टॅम्प किती भरावा लागतो, प्रॉपर्टी दोन वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असेल तर तो दावा कोणत्या ठिकाणी दाखल करायचा असतो, त्याचप्रमाणे वाटपाचा दावा दाखल केल्यानंतर त्याची सर्वसाधारण प्रक्रिया कशी चालते, म्हणजेच अगदी प्रतिवादी समन्स काढण्यापासून ते प्रतिवादीची कैफियत, कोर्टातर्फे काढलेले मुद्दे सिद्ध करण्यासाठी वादी आणि प्रतिवादींनी दिलेले पुरावे, तसेच अंतिम युक्तिवाद आणि न्यायनिर्णयापर्यंत सविस्तर आणि परिपूर्ण माहिती घेणार आहोत। व्हिडिओ कदाचित मोठा होईल, परंतु व्हिडिओमध्ये दिली जाणारी माहिती अतिशय महत्त्वाची आणि कोठेही न मिळणारी अशी आहे, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता। त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉ ट्रेझरमध्ये। मित्रांनो, वाटपाचा दावा दाखल करण्याचा विचार आपण मनात आणला की सर्वात प्रथम विचार येतो तो म्हणजे हा वाटपाचा दावा आपण कोणाविरुद्ध दाखल केला पाहिजे, म्हणजेच त्या दाव्यामध्ये कोण पक्षकार असावेत। कारण तुमच्या दाव्यामध्ये आवश्यक पक्षकार सामील केलेले नसतील तर त्या दाव्यास नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टी या तत्वाची बाधा येते। अशा परिस्थितीमध्ये कोर्टातर्फे तुमचा दावा काढून देखील टाकला जाऊ शकतो। त्यामुळे दाव्यामध्ये आवश्यक ते पक्षकार सामील करणे कायद्याने गरजेचे असतात। साधारणपणे वाटपाच्या दाव्यामध्ये आपण आपल्या सहहिस्सेदारांना प्रतिवादी म्हणून सामील करतो। अनेकांचा असाही प्रश्न असतो की आमचा एक भाऊ किंवा एक बहीण आहे, ते आपल्या बाजूने आहेत, तर त्यांना वादीमध्ये घेता येईल का? तर होय, एखादा सहहिस्सेदार दुसऱ्या सहहिस्सेदारासोबतच वाटप मागत असेल तर ते दोघेही वादी म्हणून त्या दाव्यामध्ये हजर होऊ शकतात। आणखीन एक प्रश्न असाही विचारला जातो की आमच्या भावाने वडिलोपार्जित जमिनीमधील काही भागाची विक्री केलेली आहे, तर त्या नवीन खरेदीदाराला देखील त्या दाव्यामध्ये पक्षकार म्हणून घ्यावे लागेल का? तर होय, त्या नवीन खरेदीदाराविरुद्ध आपण या दाव्यामध्ये दाद मागावी लागणार असल्याने त्यास देखील या दाव्यामध्ये प्रतिवादी म्हणून सामील करून घेणे कायद्याने आवश्यक राहते। वाटपाचा दावा दाखल करण्या अगोदर आपणास हे देखील माहिती असली पाहिजे की वाटपाच्या दाव्यामध्ये कोणकोणती संपत्ती लिहिली पाहिजे। बघा, वाटप आपणास फक्त वडिलोपार्जित संपत्तीबाबत मागता येते, त्यामुळे सर्वच्या सर्व वडिलोपार्जित संपत्ती या दाव्यामध्ये आपण लिहिली पाहिजे। किंबहुना सर्वच्या सर्व वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये वादीने वादीचा येणारा हिस्सा आणि वाटप देखील मागितले पाहिजे। आणखीन एक प्रश्न असा देखील विचारला जातो की एका सहहिस्सेदाराने वडिलोपार्जित प्रॉपर्टीची विक्री करून नवीन प्रॉपर्टी त्याच्या स्वतःच्या किंवा पत्नीच्या किंवा मुलांच्या नावे खरेदी केलेली आहे, त्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा वाटप मागता येईल का? तर होय, वडिलोपार्जित प्रॉपर्टीची विक्री करून खरेदी घेतलेल्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा वाटप मागता येते। ती प्रॉपर्टी देखील या दाव्यामध्ये तुम्हास नमूद करावी लागते। दिवाणी दावा कोणत्या कोर्टामध्ये दाखल करावा हा एक पुढचा प्रश्न आपणास पडतो। बघा, प्रत्येक कोर्टाला एक न्यायकक्षा असते की जी न्यायकक्षा पैशाची तसेच स्थानिक असते। पैशाबाबतची म्हणजे पेक्युनियरी ज्युरिस्डिक्शन की जी 5 लाखांपर्यंत ज्युनियर डिव्हिजन म्हणजेच कनिष्ठ स्तर कोर्टाला असते, तसेच 5 लाखांच्या पुढची ज्युरिस्डिक्शन ही सिनियर डिव्हिजन म्हणजेच वरिष्ठ स्तर कोर्टाला असते। साधारणपणे कनिष्ठ स्तर कोर्ट हे तालुक्याच्या ठिकाणी असते आणि वरिष्ठ स्तर कोर्ट हे बहुतांशी जिल्ह्याच्या ठिकाणी असते। आपल्या चॅनेलवर कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शन म्हणजेच न्यायकक्षेबाबतचा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे, वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे। ज्युरिस्डिक्शन म्हणजेच कोर्टाच्या न्यायकक्षेच्या बाबतीत जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा। आता दुसरी न्यायकक्षा येते ती म्हणजे स्थळ सीमेबाबत की ज्याला आपण टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन असे म्हणतो। समजून चालूयात की रमेशला वाटपाचा दावा दाखल करायचा आहे। त्याची प्रॉपर्टी 2 वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये स्थित आहे। एक आहे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामध्ये, तर दुसरी प्रॉपर्टी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये। मग आता येथे प्रश्न हा पडतो की दोन्ही प्रॉपर्टीमध्ये रमेशला वाटप मागायचे असेल तर दोन्ही तालुक्यांमध्ये 2 वेगवेगळे दावे दाखल करावे लागतील का? तर नाही। बघा, ज्यावेळेस अशी परिस्थिती येते त्यावेळेस रमेशने दोन्हीपैकी एका ठिकाणच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला पाहिजे आणि त्याच दाव्यामध्ये दोन्ही ठिकाणच्या प्रॉपर्टीमध्ये रमेशला वाटप मागता येते।
वाटपाचा दावा दाखल करत असताना आमच्या मनामध्ये साधारणपणे एक प्रश्न येतो, तो म्हणजे कोर्टास भरावयास लागणारा स्टॅम्पबाबत. जसे की आपणा सर्वांना हे माहितीच आहे की ज्यावेळेस एखादा दावा दाखल केला जातो त्या दाव्यास ठराविक रकमेचा कोर्ट फी स्टॅम्प आपण देत असतो. अगदी त्याचप्रमाणे वाटपाच्या दाव्यास देखील ठराविक रकमेचा स्टॅम्प दावा दाखल करत असताना द्यावा लागतो. मग हा कोर्ट फी स्टॅम्प कसा कॅल्क्युलेट करतात ते देखील पाहूयात. अनेकांचा असा गैरसमज असतो की वाटपाच्या दाव्यास स्टॅम्प देत असताना त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशनच्या 5% किंवा 6% स्टॅम्प कोर्टामध्ये भरावा लागतो. तर हे चुकीचे आहे. वाटपाच्या दाव्याच्या स्टॅम्पसाठी सर्वात प्रथम जो त्या प्रॉपर्टीचा 7/12 उतारा आहे त्या 7/12 उतार्यावरील आकार पाहिला जातो आणि त्या आकाराच्या 200 पट रकमेवर वादीच्या हिस्स्यापुरता स्टॅम्प दिला जातो. वाटपाच्या दाव्यासाठी कोर्ट फी स्टॅम्प कसा कॅल्क्युलेट करतात याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे की ज्यामध्ये वाटपाच्या दाव्यास देय असणारा कोर्ट फी स्टॅम्प अगदी सोप्या भाषेमध्ये आणि उदाहरणांसहित समजून सांगितलेला आहे. त्यामुळे तुम्हाला वाटपाच्या दाव्यासाठीच्या स्टॅम्पचे कॅल्क्युलेशन करायचे असेल, जाणून घ्यायचे असेल तर त्या व्हिडिओची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. आता माहिती घेऊयात की वाटपाच्या दाव्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक असतात. बघा, ज्यावेळेस विषय येतो वाटपाच्या दाव्यामधील कागदपत्रांचा त्यावेळेस आपण ती कागदपत्रे पुरावा म्हणून दाखल करत असतो. त्यामुळे जी कागदपत्रे आपल्या दाव्यामध्ये पुरावा म्हणून काम करत असेल किंवा पुरावा म्हणून कोर्टातर्फे ग्राह्य धरले जाईल ती सर्वच्या सर्व कागदपत्रे या दाव्यासोबत दाखल केली पाहिजेत. उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर समजून चालूयात की रमेशचे दाव्यामध्ये असे कथन आहे की अमुक हा गट नंबर माझे पंजोबांचेकडून वारसा हक्काने आजोबांना आणि त्यानंतर माझ्या वडिलांना आलेला होता. तर याबाबत रमेशने जुने 7/12 उतारे की ज्यांच्यावर त्याच्या पंजोबाचे, आजोबांचे, वडिलांचे नाव आहे ते दाखल केले पाहिजे आणि त्यासोबत रमेशने ते फेरफार उतारे देखील दाखल करणे आवश्यक असते की जे फेरफार उतारे वारसा हक्काचे आहेत. आता ही संपूर्ण पायाभूत माहिती समजून घेतल्यानंतर हे देखील जाणून घेऊयात की दिवाणी दावा दाखल केल्यानंतर कोर्टासमोर त्याची सर्वसाधारण प्रक्रिया कशी चालते. बघा, वादी योग्य त्या रकमेचा कोर्ट फी स्टॅम्प जोडून योग्य त्या कोर्टामध्ये आणि आवश्यक कागदपत्रे म्हणून जोडून दावा दाखल करतो. त्यानंतर वादीच्या दाव्यास कोर्टातर्फे एक विशिष्ट क्रमांक दिला जातो. त्यानंतर दाव्यामधील प्रतिवादीस समन्स काढण्याबाबत कोर्टातर्फे प्रथम आदेश केला जातो. प्रतिवादी समन्सची बजावणी कोर्टाचे कर्मचारी असलेल्या बेलीफ यांचे मार्फत केली जाते. समन्समध्ये त्या दाव्याची नेमलेली पुढील तारीख नमूद केलेली असते. त्या तारखेस प्रतिवादीने कोर्टासमोर हजर राहून वादीच्या दाव्यास म्हणणे व कैफियत द्यायची असते. ही कैफियत देण्यासाठी जास्तीत जास्त 90 दिवसांची मुदत असते. जर प्रतिवादी समन्समध्ये नमूद पहिल्या तारखेस कोर्टासमोर हजर राहिला नाही तर कोर्ट त्या प्रतिवादी विरुद्ध तो दावा एकतर्फा म्हणजेच एक्स पार्टी चालवतात आणि समजा प्रतिवादी हजर होऊन 90 दिवसांच्या आत म्हणणे देत नसेल तर कोर्ट त्या प्रतिवादी विरुद्ध त्या दाव्याचे कामकाज विना कैफियत चालवतात आणि तसा आदेश देखील निशाणी 1 वर पारित करतात. एखाद्या दिवाणी दाव्यामध्ये निशाणी म्हणजे काय असते, दाव्यामध्ये किती निशाणी क्रमांक असतात, निशाणी 1 म्हणजे काय असते, निशाणी 5 म्हणजे काय असते याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. त्याची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे. निशाणीबाबतच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. जर प्रतिवादीची वादीच्या दाव्यास कैफियत आली नाही तर त्या दाव्याचे कामकाज विना कैफियत चालवले जाते. परंतु प्रतिवादीने वादीच्या दाव्यास जर कैफियत दिली तर कोर्ट वादीचा दावा आणि प्रतिवादीची कैफियत पाहून मुद्दे काढतात. येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जर वादीने दाव्यासोबत तुर्तातुर्त ताकीद देण्यासाठी एखादा अर्ज दाखल केलेला असेल तर कोर्ट अगोदर या ताकीद अर्जाचा न्यायनिर्णय करतात आणि त्यानंतर मुद्दे काढले जातात. एखाद्या दाव्यामधील मुद्दे म्हणजे काय असतात, ते कोणत्या प्रकारे काढले जातात आणि एखाद्या दाव्यामध्ये किती मुद्दे काढले जातात याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. मुद्द्यांच्या बाबतीमध्ये म्हणजेच इश्यूच्या बाबतीमध्ये जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. दाव्यांमध्ये मुद्दे निघाले म्हणजे त्या दाव्यामधील वादी असो किंवा प्रतिवादी असो त्या दोघांवर किंवा दोघांपैकी एकावर ते मुद्दे सिद्ध करण्याची म्हणजेच पुरावा किंवा साक्षीदार देऊन कोर्टाने काढलेले मुद्दे सिद्ध करण्याची जबाबदारी ठेवली जाते आणि जो पक्षकार पुरावे किंवा साक्षीदार देऊन हे मुद्दे सिद्ध करतो न्यायनिर्णय शक्यतो त्याच पक्षकाराच्या बाजूने होतो. मुद्दे आणि मुद्द्याच्या अनुषंगाने पुरावे झाले की सर्वात महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे युक्तिवादाची. युक्तिवाद म्हणजेच आर्ग्युमेंट म्हणजेच वादीचे वकील वादीतर्फे काय काय मुद्दे सिद्ध केले गेले आहेत त्याबाबत कोर्टास युक्तिवादामधून समजावून सांगतात. उलटपक्षी प्रतिवादीचे वकील सांगतात की प्रतिवादीने कोणकोणते मुद्दे आणि कशा प्रकारे सिद्ध केलेले आहेत. आर्ग्युमेंट झाल्यानंतर कोर्टास जर वाटत असेल की
किंबहुना तशी आवश्यकता असेल तर कोर्ट एखाद्या कायदेशीर मुद्द्यावर वरिष्ठ न्यायालयाचे म्हणजेच माननीय उच्च न्यायालयाचे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे केस लॉज मागवतात की जेणेकरून त्या दाव्याचा न्यायनिर्णय करत असताना फायदा होतो आणि मग कोर्ट ज्या पक्षकाराच्या बाजूने पुरावे आणि मुद्दे सिद्ध करण्याइतपत योग्यता कायद्याने होती त्याच्या बाजूने जजमेंट आणि डिक्री जाहीर करतात आणि अशा प्रकारे वाटपाच्या दाव्याचा न्यायनिर्णय केला जातो। आता वाटपाच्या दाव्याचा न्यायनिर्णय झाला, परंतु त्यामुळे फक्त वादीने मागणी केलेले वाटप मंजूर होते, परंतु झालेल्या वाटपाच्या न्यायनिर्णयाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी वादीस पुन्हा एकदा त्याच कोर्टासमोर वाटपाची एक दरखास्त दाखल करावी लागते। वाटपाच्या दरखास्तीबाबत या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार नाही, कारण व्हिडिओ खूपच जास्त मोठा होत आहे, परंतु वाटपाच्या दरखास्तीबाबत आपण आपल्या चॅनेलवर सविस्तर असा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे की ज्यामध्ये दरखास्त कशी दाखल करायची, वाटप तक्ता कसा तयार होतो आणि वाटपाप्रमाणे आपणास आपले क्षेत्र कसे मिळते याबाबतीत सविस्तर माहिती दिली गेली आहे। त्या व्हिडिओची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे। वाटपाच्या दरखास्तीच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाटपासंबंधाने आणि वाटपाच्या दाव्यासंबंधाने अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।